गारवोच निवातोच संतुष्टीच कतयोता कालेन धम्म श्रवणं येतं मंगलमुत्तमं। गौरव करणे, आदरणीय लोकांचा आदर करणे आणि योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे। या उत्तम मंगलाच्या दिशेनं विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश अरहंत सम्यक संबुद्ध धम्मदायात देवानं पियदसी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित रमाई बुद्धविहार, नाचनगाव, पुलगाव परिसरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मंगलाची कामना। आज या ठिकाणी आपण विशेष विषय म्हणून मथुरा जो इतिहास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही आणि म्हणून इतिहासाची ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे। इतिहास हा माणसाला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा असतो आणि इतिहास हा माणसाला सावधगिरीचा इशाराही करत असतो, म्हणून इतिहास आपण वाचला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या भारत देशाचा, या प्राचीन जम्बूद्वीप भारत देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा म्हणजे श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास। आज या ठिकाणी आपण मथुरा हा जो मथुरेचा जो इतिहास आहे, तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे प्रमुख बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचा जो क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे उत्तर भारत। या उत्तर भारतामध्ये यूपी मध्ये, ज्याला उत्तर प्रदेश म्हणतो आपण, तर उत्तर प्रदेश हे यावरूनही नाव पडलेलं आहे। बुद्धाच्या काळामध्ये आणि महान सम्राट अशोकाच्या काळामध्ये उत्तर नावाचा एक भिक्खूही होता। आपण ऐकलं आहे की महान सम्राट अशोकांनी सोन आणि उत्तर या दोन भिक्खूंना ब्रह्मदेश म्यानमारला धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता पाठविले होते। आजही उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्हा आहे। तर बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्याही काळामध्ये सोन नावाचे भिक्खू होते। आपण मिलिंद प्रश्नामध्ये जर बघितलं तर नागसेन भिक्खूच्या जे नागसेन भंतेजी आहे, नागसेन भंतेजींच्या वडिलांचं नाव सुद्धा सोनुत्तर आहे। तर ते उत्तर प्रदेशामध्ये एक मथुरा नावाचं जे क्षेत्र आहे, मथुरा हा शब्द जर आपल्या कानी पडला किंवा ऐकायला आला किंवा मथुरा हा शब्द जरी आपण ऐकला तर आपल्याला कृष्णाचं नाव आठवते, किशन कन्हैया ज्याला म्हणतात। म्हणजे मथुरा म्हणजे काय असं समीकरणच झालेलं आहे। मथुरा शब्द जरी आपण ऐकला तर आपल्याला कृष्णाचा उल्लेख येते किंवा कृष्णाशी संबंधित मथुरा वाटते। पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की मथुरा ही कृष्णाची भूमी नसून बुद्धाची भूमी आहे। त्या मथुरा हे जे ठिकाण आहे, प्राचीन काळामध्ये तथागत बुद्धांनी या मथुरा या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तथागत बुद्धांनी
आपले जे 45 वर्षावास केले होते, 45 वर्षावास, भगवान बुद्धांचे एकूण वर्षावास किती झाले? 45. तर भगवान बुद्धांच्या 45 वर्षावासांपैकीचा एक वर्षावास तथागत बुद्धांनी मथुरा या ठिकाणी केलेला होता. तर मथुरा या ठिकाणी, मथुराच्या एकदम जवळच असलेलं ठिकाण वेरंजा, नाव थोडस कठीण आहे, वेरंजा. सुत्त पिटकामध्ये वेरंज सुत्त आहे आणि वेरंज हे एका ब्राह्मणाचं नाव आहे. तर वेरंज सुत्तामध्ये ते गावाचं नावही वेरंज आहे आणि त्या ब्राह्मणाचं नावही वेरंज आहे. मथुरेला लागूनच, म्हणजे मथुरेच्याच ठिकाणी समजा, मथुरेला लागून असलेल्या त्या वेरंज या गावामध्ये, म्हणजेच मथुरेला तथागत भगवान बुद्धांनी आपल्या वर्षावासापैकीचा एक वर्षावास केला. म्हणून भगवान बुद्धांच्या पाऊल खुणा, भगवान बुद्धाचा भूमिस्पर्श, पदस्पर्श त्या मथुरेला झालेला आहे. भगवान बुद्धांनी ज्यावेळी त्या मथुरा वेरंजला, वेरंज ब्राह्मणाच्या आग्रहावरून वर्षावास केला, तर त्या मथुरेला घटनाही घडलेली आहे. कशी घटना घडली की ज्यावेळी तथागत भगवान बुद्धांनी मथुरा वेरंजा येथे वर्षावास सुरू केला, तर त्यावेळी मथुरा वेरंजा या गावीमध्ये दुष्काळ पडलेला होता. जनावर मृत्युमुखी पडत होती आणि माणसांना उपासमारीची वेळ आली होती. तर खूप मोठा दुष्काळ पडला होता. ज्यावेळी मथुरा वेरंजाला तथागत बुद्धांनी वर्षावास केला, त्यावेळी सोबत आनंदही होते आणि काही भिक्खू सुद्धा तथागत बुद्धांच्या सोबतीला होते वर्षावास करत असताना. तर ज्या व्यक्तींनी, वेरंज नावाच्या त्या ब्राह्मण व्यक्तीने जेव्हा तथागत बुद्धाला आमंत्रित केलं होतं वर्षावासाकरिता, तर दुष्काळ पडल्यामुळे तथागत बुद्धाला, आनंदला आणि तथागत बुद्धांच्या भिक्खू संघाला हा वेरंज नावाचा ब्राह्मण घरी एकही दिवस आमंत्रणाचं भोजन देऊ शकला नाही, कारण दुष्काळच पडलेला होता. बुद्धाला आणि भिक्खू संघाला तो भोजन देऊ शकला नाही, जरी त्यांनी भगवान बुद्धाला आमंत्रित केलं होतं. तर असं त्या वेरंज सुत्तामध्ये असा उल्लेख आहे की तथागत बुद्धांनी त्यावेळी आनंद नावाचा उपस्थायक भिक्खू त्या मथुरा नगरामध्ये जायचा, दुष्काळ पडला असून सुद्धा, आणि त्या ठिकाणून जवस प्राप्त करायचा. तो जवस नाही का, जुने आपण जवसाचं तेल वगैरे खातो, तर ते जवस तो ते मागून आणायचं आणि ते जवस उघडामध्ये कुटून तो त्या ठिकाणी भगवान बुद्धाला त्याची पेज म्हणा किंवा त्याचं एक आपण पेज बनवतो ना, त्याची अशी पातळ आंबिला सारखी म्हणू आपण, तर त्या जवसाची पेज तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला आणि आनंद या मथुरा वेरंजामध्ये त्यांनी ते त्याच्यावरच दिवस काढलेले आहे. तर तथागत बुद्धाला आता ते वेरंजा मथुरामध्ये जो वर्षावास केला आणि दुष्काळ पडला, भगवान बुद्धाला तो वेरंजानी भोजन सुद्धा देऊ शकला नाही, त्या वेरंज गावचा वेरंज ब्राह्मण. तर त्याला थोडं लज्जास्पद वाटू लागलं. तर तो तथागत बुद्धांचा वर्षावासही समापन होत होता, तरी पण मात्र तो वेरंज नावाचा व्यक्ती बुद्धाला भेटायला आला नाही. शेवटी तथागत बुद्धांनीच आनंदला आणि भिक्खू संघाला असं सांगितलं की आपणच ज्या वेरंज नावाच्या ब्राह्मणांनी आपल्याला आमंत्रित केलं होतं त्याची आपण शेवटची तरी भेट घ्यावी. तर तथागत बुद्ध स्वयं त्यांच्या घरीमध्ये गेले, अशी ती घटना आहे. तर मथुरा हे जे शब्द आहे, मथुरा म्हणजेच काय, तर काही बौद्ध साहित्यामध्ये त्याला मधुरा म्हणतात, लक्ष द्या, मधुरा म्हणतात, आणि काही ठिकाणी त्याला मथुरा म्हणतात. मथुरा हा शब्द कशावरून तयार झाला? महाथेरावरून. महाथेरावरूनच मथुरा शब्द तयार झालेला आहे. आपल्या भारतामध्ये काही लोकांमध्ये आडनाव आहे, माथुर आडनाव. तर हे माथुर जे लोक आहे, अजिंठाच्या लेणीमध्ये सुद्धा पाली प्राकृत मध्ये माथुर शब्द उल्लेखित आहे. माथुर नावाचा उपासक असा पालीमध्ये शब्द आहे अजिंठा लेणीमध्ये, माथुर. आणि जे आज काही तुम्हाला जे माथुर आडनावाची व्यक्ती दिसतात हे सर्व बुद्धिस्ट आहे, मथुरावासी आहे म्हणून ते तसं नाही, तर ते मथुरावरूनच, महाथेरावरूनच मथुरा हा शब्द तयार झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये थंड हवेचं एक ठिकाण आहे, त्या थंड हवेचं ठिकाण जे आहे ना त्याला माथेरान म्हणतात, माथेरान. तर हे माथेरान हा शब्द सुद्धा महाथेरा या शब्दावरूनच अपभ्रंशित झालेला आहे. तर हा मथुरा आपण यासाठी लक्षात ठेवायला पाहिजे की मथुरा ही कृष्णाची भूमी नसून
बुद्धाची भूमी आहे. मथुरा या ठिकाणी एकही कृष्णाची मूर्ती अजूनपर्यंत, म्हणजे त्याचे जन्मगाव आहे म्हणतात मथुरा, पण कृष्णाची एकही मूर्ती, जुनी मूर्ती, प्राचीन मूर्ती मथुरेच्या जमिनीखाली अजूनपर्यंत सापडली नाही. पण मथुरेला जिथं जिथं टिले होते, जे काही उंच टेकड्या होत्या, त्याचं जेव्हा खोदकाम करण्यात आलं तर 35 ते 40 हजार भगवान बुद्धाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या, लाल बलुआ पत्थर मधल्या, लाल दगडामधील मूर्त्या, त्या लाल बलुआ पत्थर मधली मथुरा कला केंद्रातली मूर्ती आपल्या विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यातील पवनार आश्रमामध्ये ठेवलेली आहे. पहा मथुरेची मूर्ती. तर मथुरेला एकूण 30 ते 35 हजार मूर्त्या तिथल्या म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. कारण मथुरा हे बुद्ध मूर्ती कला केंद्र होतं. गांधार आणि मथुरा हे बुद्ध मूर्तीचे कला केंद्र होते त्या काळामध्ये. गांधार मध्ये आणि मथुरा या ठिकाणी एकाच वेळी बुद्ध मूर्ती कला केंद्र. महान सम्राट कनिष्क राजा, तर सम्राट कनिष्काने जी 4थी धम्मसंगीती भरवली होती कुंडलवनामध्ये काश्मीरला, त्या 4थ्या धम्मसंगीतीमध्ये असं ठरवण्यात आलं होतं, त्याआधी भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर प्रतीकांची पूजा व्हायची, स्तूपांची, पण बुद्ध मूर्तीची पूजा करण्याची सुरुवातीला तांब्यांवर, कांस्यांवर, सोन्याच्या सिक्क्यांवर बुद्धाची मूर्ती अंकित करण्यात आली. आणि सर्वप्रथम बुद्धाची मूर्ती या जगामध्ये तयार करणारा सम्राट असेल तर तो सम्राट म्हणजे शक कुशाण वंशाचा राजा बौद्ध सम्राट कनिष्क याने बुद्धाची मूर्ती मथुरा आणि गांधार या ठिकाणी निर्माण केली. लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मथुरेला कधी गेलं, बौद्ध गेला तर मथुरेला जा. मथुरेच्या संग्रहालयामध्ये आपल्याला सर्वात जास्त कोणाच्या मूर्त्या दिसतात? बुद्धाच्या मूर्त्या दिसतात. सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो की भारतरत्न जो पुरस्कार आहे, भारतरत्न पुरस्कार जो राष्ट्रपती भवनामध्ये दिला जातो, तर भारतरत्न पुरस्कार म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, 24 आऱ्याचं धम्मचक्र किंवा त्याला अशोक चक्र म्हणता तुम्ही, तर ते धम्मचक्र त्या पिपळाच्या पानावर असतं. लक्षात घ्या. तर हे जे भारतरत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्या बुद्धाच्या मूर्ती समोर दिल्या जातो, ती मथुरा येथलीच मूर्ती आहे, उत्खननात प्राप्त झालेली. आजही ती राष्ट्रपती भवनामध्ये आहे, स्टँडिंग बुद्धा म्हणून. बुद्धाच्या मूर्ती समोरच भारतरत्न पुरस्कार दिला जातो. ती मूर्ती मथुरेची मूर्ती आजही राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मथुरा ही बुद्धाचीच भूमी आहे. म्हणजे मथुरा याकरता बुद्धाची भूमी आहे, तिथं कृष्णाचा काही संबंध नाही. लक्षात घ्या. तर भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास ज्या ठिकाणी केला, तर म्हणजे प्रथम वर्षावास तर सारनाथला केला आणि शेवटचा वर्षावास तथागत बुद्धांनी वैशालीला केलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. तर या मथुरा या ठिकाणी सम्राट अशोक यांचं सुद्धा एक साम्राज्य या जम्बूद्वीपामध्ये असताना, तर सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे, मथुरेचं दुसरं महत्व म्हणजे महान सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे मोग्गली पुत्ततिस्स. आता मोग्गली पुत्त म्हणजे काय? मोग्गलीचा पुत्त. मोग्गली नावाचा एक श्रेष्ठी होता, सावकार, धनी सावकार, कुठचा? मथुरेचाच होता. मोग्गली नावाचा सेठ. या मोग्गली श्रेष्ठीचा मुलगा म्हणजे मोग्गली पुत्त. मोग्गली हे कोणाचं नाव आहे? मोग्गली पुत्त तिस्स. तिस्स हे नाव आहे, त्याचं नाव तिस्स आहे, पण त्यांना मोग्गलीचा असल्यामुळे मोग्गली पुत्त तिस्स म्हणतात. आपण खास करून लक्षात घेतलं पाहिजे की महान सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु कोण आहे, ज्यांच्याकडून त्यांनी धम्मदीक्षा घेतली आहे, तर मोग्गली पुत्त तिस्स आणि उपगुप्त हे एकच नाव आहे. एकाच व्यक्तीला उपगुप्तही म्हणतात आणि मोग्गली पुत्त तिस्स आणि उपगुप्त हे एकच आहे. यांच्याकडूनच भगवान म्हणजे महान सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्मस्थळ शोधून काढले. मोग्गली पुत्त तिस्सानं सोबत घेऊन गेले सम्राट अशोकांना आणि हे जेवढे धम्मस्थळ आहे त्यांची खोजबीन केली. नीट लक्ष द्या. तर हे मोग्गली पुत्त तिस्स महान सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु आहे. या मोग्गली पुत्त तिस्साची जन्मभूमी, सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोग्गली पुत्त तिस्साची जन्मभूमी म्हणजे आजची मथुरा नगरी होय. मथुरेला जन्म झाला मोग्गली पुत्त तिस्साचा. तर
महान सम्राट अशोकांनी जे आपल्याला वासव दत्ताची जी कहाणी आहे, वासव दत्ता, तर ही वासव दत्ता आणि उपगुप्त, उपगुप्त म्हणजे मोगलीपुत्र तिस्सा, आणि उपगुप्त आणि वासव दत्ताची जी प्रेम कहाणी म्हणून वासव दत्ता एक बौद्ध साहित्य आहे, ते आपण वाचलं पाहिजे. त्या ठिकाणी त्या वासव दत्ता या कहाणीमध्ये उपगुप्त म्हणजे भिक्खू हाच्या अगोदर उपगुप्त म्हणजे मोगलीपुत्र तिस्सा आणि वासव दत्ता ही जी आम्रपाली सारखी गणिका होती याची सुंदर स्टोरी आलेली आहे. त्याच्यामध्ये वासव दत्ता एक किताब आहे. तर त्या किताबामध्ये शरीराची अनित्यता भाव कशी आहे, शरीर कसं दुर्गंधीनं माखलेलं आहे, कसं 9 छिद्राचा डोर आहे, 9 छिद्राचं कसे 9 द्वाराचं हे कसं घर आहे, शरीराची अनित्यता, या शरीर कसं दुर्गंधयुक्त आहे, हे त्या वासव दत्ताच्या कहाणीमध्ये आलेलं आहे. तर ही घटना ही सुद्धा मथुरा या ठिकाणी घडलेली आहे. आपल्याला माहित असेल की मोगलीपुत्र तिस्सानेच तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र म्हणजे आजच्या पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये भरवली होती. 10,000 भिक्खू उपस्थित होते. 18 संप्रदाय तयार झाले होते छोटे छोटे. भगवान बुद्धाची मूळ शिकवण, भगवान बुद्धाची मूळ वाणी ती सुरक्षित राहावी, त्याचं संकलन व्हावं म्हणून मोगलीपुत्र तिस्साच्याच नेतृत्वामध्ये महान सम्राट अशोकांनी सर्व खर्च केला होता आणि अशोकाराम महाविहारामध्येच ती तिसरी धम्मसंगीती मोगलीपुत्र तिस्साने भरवली. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे महान सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्र तिस्स यांची जन्मभूमी म्हणजे आजची मथुरा नगरी होय. या मथुरा नगरीमध्ये मौर्य असेल, अशोक हे असेल किंवा शुंग असेल किंवा काही क्षत्रप राजांनी सुद्धा त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. क्षत्रप म्हणजे कोण, म्हणजे जे महाक्षत्रप राजा सातवाहनाच्या काळामध्ये होऊन गेले, महाक्षत्रप राजूल नावाच्या एका बौद्ध महाक्षत्रपाने सुद्धा मथुरेला राज्य केलेलं आहे. त्याचंही काही मूर्त्या त्या ठिकाणी, तोही बुद्धिस्टच होता, महाक्षत्रप राजूल. तर हे नाव तुम्हाला समजणार नाही. मथुरा याकरिता प्रसिद्ध आहे की जो बौद्ध सम्राट कनिष्क आहे, हा बौद्ध सम्राट कनिष्काची राजधानी म्हणजे आजचं मथुरा होय. त्या ठिकाणी कृष्ण जन्माला आला नसून कनिष्क जन्माला आला होता. कनिष्क जन्माला आला होता म्हणून मथुरा हे जे प्राचीन स्थळ आहे, तर महान सम्राट कनिष्क यांची ती राजधानी होती आणि मथुरा अत्यंत महत्वाचं हे ठिकाण आहे. म्हणजे बुद्धाच्या वेळी सुद्धा आणि मौर्य काळामध्ये सुद्धा मथुरा हे समृद्ध नगर होतं आणि शक कुशाण राजा बौद्ध सम्राट यांच्याही कालखंडामध्ये मथुरा हे समृद्ध आणि बुद्धिस्ट नगर म्हणून ओळखल्या जात होतं. या भारतामध्ये या प्राचीन जम्बू द्वीपामध्ये 3 चीनी बौद्ध प्रवासी येऊन गेले. पहिला चीनी बौद्ध भिक्खू येऊन गेला, त्याचं नाव आहे फाहियान. हा 5व्या शताब्दीमध्ये आला. त्याने मथुरा या ठिकाणी त्यांनी 300 स्तूप बघितले, 300 स्तूप. आणि त्या फाहियान नावाच्या चीनी बौद्ध भिक्खू प्रवाशांनी असा उल्लेख केला आहे की ज्यावेळी मी मथुरा या नगरीला, बौद्ध नगरी मथुरेला भेट दिली, तर त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्या चायनीज भाषेमध्ये मताउला. तर हा वाला फाहियान नावाचा भिक्खू असा लिहितो की ज्यावेळी मी मथुरेला भेट दिली त्याच्या डायरीमध्ये भारत यात्रा, की त्या ठिकाणचे लोक जीव हत्या करणारे नव्हते, प्राणी हत्या करणारे नव्हते, मद्यपान दारू पिणारे नव्हते आणि इतकंच नाही तर कांदा लसूण सुद्धा खाणारे नव्हते. हे त्यांनी त्याच्या उल्लेखामध्ये लिहिलेलं आहे. विनय पिटकामध्ये कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ सांगितले आहे. औषधाच्या रूपात भगवान बुद्धांनी सेवन करायला सांगितलेलं आहे ते विनय पिटकामध्ये. आज आपण म्हणतो जैन लोकांमध्ये किंवा आजही हिंदू संप्रदायांमध्ये ब्रह्मकुमारी संप्रदाय आहे, त्याचे लोक कांदा लसूण खात नाही. जैन जे श्रमण आहे का जैन साधू, हे सुद्धा कांदा लसूण खात नाही. तर ते तमगुणी पदार्थ मानतात. कामोत्तेजनाला म्हणजे चढती देणारे ते पदार्थ मानतात. भगवान बुद्धांनी कांदा आणि लसूणाला औषधीच्या रूपात स्वीकार करायला सांगितलेला आहे, पण आधुनिक काळामध्ये आपण ते सेवन करतो. मला सांगायचं एवढंच आहे
कांदा लसूण खाऊ नका असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण फाह्यांनी त्या डायरीमध्ये लिहिलं आहे की त्याही प्रकारचं ते लोक पालन करत होते, बुद्धिस्ट लोक. आपण म्हणतो जैन लोक किंवा आजही हिंदू संप्रदायामध्ये महालक्ष्मीचं ते भोजन वगैरे खाले जातात ना, आम्ही जायचो तर त्या भोजनामध्ये म्हणतात कांदा लसूणाचा ते वापर करत नाही. तर ही जी पद्धत आहे ही बौद्धांचीच आहे, बौद्धांचीच आहे. पण आता काय बदलला, आपण कांदा आणि लसूण हे आपल्यासाठी काय झालेलं आहे, आवश्यक एक चवीचा मसाल्याचा पदार्थ झालेला आहे. पण मी फाह्यांची गोष्ट सांगत आहो की फाह्यांना त्या ठिकाणी नमूद केलं, म्हणजे इतक्या टोकाचं ते पालन करत होते. कोण? बौद्ध उपासक आणि उपासिका. त्यानंतर दुसरा चीनी बौद्ध प्रवासी आला चायनाचा, त्यानेही मथुरा या बौद्ध नगरीला भेट दिली. तोही म्हणतो, त्यांनी काय बघितलं, तो 7व्या शताब्दीमध्ये आला, फाह्यान 5व्या शताब्दीमध्ये आला, युआनशांग 7व्या शताब्दीमध्ये आला. त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की 20 संघाराम त्यांनी मथुरा या ठिकाणी 20 संघाराम म्हणजे काय, भिक्खूच्या आरामाची ठिकाणं, महाविहार. आणि त्यांनी 20,000 भिक्खू संघ त्या ठिकाणी एकाच वेळी मथुरा नगरीला बघितला. तर हेही उल्लेख युआनशांग, फाह्यान, युआनशांग आणि सिंग या तीनही चीनी प्रवाशांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मोगलीपुत्त तिस्स जे महान सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे, तर त्यांचं ते जन्मगाव होतं. सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्त तिस्साची जन्मभूमी मथुरा असल्यामुळे महान सम्राट अशोकांनी मोगलीपुत्त तिस्सांच्या अस्थिवर, शारीरिक धातूवर स्तूप निर्माण केला होता. त्याचे आजही खंडर आपल्या मथुरेला आजही प्राप्त झालेले आहे. तथागत बुद्धांनी मथुरा या ठिकाणी वर्षावास केल्यामुळे सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी 3 महास्तूप उभारले. त्याचेही खंडहर, विटा, अवशेष आणि बुद्ध मूर्त्या आजही तुम्हाला मथुरेला या ठिकाणी प्राप्त होईल. आणि भगवान बुद्धांनी त्या ज्या ठिकाणी वर्षावास केला होता ते भेस्कला वन होतं मथुरेचं. तर त्या भेस्कला वनला सुद्धा उद्देशिका स्तूप महान सम्राट अशोकांनी निर्माण केलेला होता. तर हे जे मथुरा या बौद्ध नगरीचं जे वैभव आहे, धम्माचं वैभव आहे, मी यासाठी हा विषय घेतलेला आहे की मथुरा ही कृष्णाची नगरी नसून बौद्ध नगरी आहे, बुद्धाची नगरी आहे. बुद्धाच्या काळापासूनच मथुरेला बौद्ध धम्माचा वारसा, संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या म्हणजे बुद्धापासून तर मौर्य काळापर्यंत, तर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत. आता आपण वळूया, सम्राट कनिष्काची ती राजधानी होती मथुरा. तर आपल्याला खूप कमी लोकांना माहित आहे की सम्राट कनिष्क ज्यांनी बुद्धाची मूर्ती पहिल्यांदा तयार केली त्यांचे काही वंशजही होते. सम्राट कनिष्काचे दुसरे वंशज होते हुविष्क. आज आपण महाबोधी महावीराचं जे वज्रासन आहे त्या ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आलं तर त्या ठिकाणी सोन्याचे शिक्के लागले. त्याच्यावर शक कुशाण राजा हुविष्क यांचं त्या ठिकाणी पाली प्राकृत मध्ये ते सोन्याच्या शिक्कावर उत्खनन सापडलेलं आहे. हुविष्क म्हणजे सम्राट कनिष्काचा जो वंशज आहे सम्राट हुविष्क हा सुद्धा बुद्धिस्ट होता. आणि हुविष्काच्या नंतर शक कुशाण वंशाचा कनिष्क राजाचा म्हणजे तो वंशजच आहे, त्याचं नाव होतं बौद्ध सम्राट वासुदेव. लक्षात घ्या, हा वासुदेव सुद्धा सम्राट कनिष्काच्या नंतर सम्राट हुविष्क आणि सम्राट हुविष्काच्या नंतर सम्राट वासुदेव म्हणजे वासुदेव प्रथम, वासुदेव द्वितीय आणि वासुदेव तृतीय असे वासुदेव नावाचे 3 बौद्ध सम्राट मथुरेला होऊन गेले. आणि हे वासुदेव, आता वासुदेव हा शब्द जर विचारला तर पर्यायवाची शब्द म्हणून कृष्णाला वापरल्या जातात. आणि मथुरा कोणाची आहे म्हणते, वासुदेव कृष्णाची आहे म्हणते. पण ते वासुदेव कृष्ण नसून कनिष्काचा पणनातू, सम्राट कनिष्क बौद्ध राजाचा पणनातू वासुदेव हा बौद्ध सम्राट आहे. त्याचे सोन्याचे शिक्के आजही मथुरा या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहे. त्या मथुरा संग्रहालयामध्ये त्याच्यावर पाली प्राकृत मध्ये बघा काय लिहिलेलं आहे, महाराजस्य देवपुत्रस्य वासुदेव. आता देवपुत्र कोणाला म्हटलेला आहे, देवानाम प्रिय. देवानाम प्रिय म्हणजे देवताओं के प्रिय.
देवता कोणाला म्हटलाय? भिक्खू आणि भिक्खुनींचा जो प्रिय आहे, जवळचा आहे, तर अशा लोकांना देवपुत्र म्हणतात. देवपुत्र पुत्रस्य महाराजस्य वासुदेवस्य पाली प्राकृत मध्ये आजही मथुरा संग्रहालयाच्या सोन्याच्या शिक्क्यावर तो शिक्का तुम्हाला पाहायला भेटणार. तर या वासुदेव बौद्ध सम्राट, हा वासुदेव बौद्ध सम्राट राजाचा जो कालखंड आहे तो 93व्या वर्षामध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. 171 इसवी आणि 220 इसवी मध्ये त्याचा साम्राज्य होतं. त्यांनी बौद्ध साम्राज्य निर्माण केलं होतं. मथुरा हीच त्याची राजधानी होती. सांगायचं तात्पर्य म्हणजे वासुदेव हे कृष्णाचं नाव नसून वासुदेव हा शक कुशाण बौद्ध सम्राट होता वासुदेव. तर म्हणजे आपल्याला एवढंच माहित आहे की सम्राट कनिष्कानंच बुद्ध मूर्त्या तयार केल्या मथुरेला, नाही. सम्राट कनिष्कानं बुद्ध मूर्तीची जी परंपरा सुरू केली होती, या बुद्ध मूर्तीच्या परंपरेला जसंच्या तसं जिवंत ठेवण्याचं काम बौद्ध सम्राट वासुदेव यांनी सुद्धा अनेक बुद्ध मूर्त्या मथुरा आणि गांधार अफगाणिस्तान मध्ये निर्माण केल्या होत्या. तर हा जो वासुदेव आहे, तर काही लोकांनी काय केलं, प्रतिक्रांतीच्या नंतर कृष्णालाच पर्यायवाची शब्द म्हणून वासुदेव निर्माण करण्यात आला. वासुदेवाचे बौद्ध सम्राट वासुदेव राजाचे काही सोन्याचे शिक्के सापडलेले आहेत. तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करा. त्याच्या हातामध्ये अष्टांगिक मार्गाचं अष्टविनय चक्र सुद्धा आहे, म्हणजे आहे ते तुम्हाला दिसते शिल्प. तर वासुदेव हा काल्पनिक कृष्णाचं नाव नसून वासुदेव हा बौद्ध सम्राट आहे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता वासुदेव हा जो शब्द जरी असला तरी आपण नालंदा विद्यापीठ म्हणा, अनेक बौद्ध भिक्खूंची नावं देव या शब्दाशी संबंधित आहे. जयदेव नावाचा एक भिक्खू होऊन गेला, नालंदाचा एक तो कुलुग म्हणजे महान भिक्खू होता जयदेव म्हणा. किंवा गुजरातमध्ये शांतीदेव नावाचे भिक्खू होऊन गेले, महान भिक्खू होऊन गेले शांतीदेव, ज्यांनी बोधिचर्या अवतार नावाचं पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला बौद्ध साहित्य. वल्लभी विद्यापीठाचे ते आचार्य भिक्खू होते शांतीदेव. किंवा आर्यदेव किंवा वराहदेव नावाचा भिक्खू होऊन गेला सोनभंडार राजगिरीला. विश्वदेव नावाचे भिक्खू होऊन गेले, त्याचंही पाली प्राकृत मध्ये भरूच साचीला नाव सापडलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे महामहेंद्र नावाच्या भिक्खूला चिवर परिधान करून देणारे, जसं राहुल भिक्खूला सारीपुत्ताने चिवर परिधान करून दिलं होतं बुद्धाच्या आज्ञेवरून, तर महामहेंद्र भिक्खूला जे चिवर परिधान करून दिलं ते महादेव नावाच्या अरहंत भिक्खूनं, म्हणजे महान सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये अरहंत महादेव नावाचा भिक्खू ज्यांनी महामहेंद्रला चिवर घालून दिलं. तर महादेव हे सुद्धा भिक्खूंचंच नाव आहे. सम्राट अशोकाचा जो जावई होता, आणखी त्यांची एक चारुशिला नावाची मुलगी होती जिला नेपाळला देवपाटण हे शहर भारतातील जे श्रीनगर म्हणतो का नाही आपण, काश्मीर श्रीनगर, हे सम्राट अशोकानेच वसवलेलं नगर आहे. श्रीनगर श्री बुद्ध नगर म्हणायचे त्याला, पण ते श्रीनगर केलेलं आहे. आजही तिथं जम्मू काश्मीर आहे, जम्मू मध्ये जम्बू हा शब्द येतो. तर अशाच प्रकारे जम्बू द्वीपाचाच भाग होता नेपाळ एक. तर त्या ठिकाणी आजही सम्राट अशोकाने जे शहर निर्माण केलं त्याचं नाव आहे देवपाटण, आजही आहे ते शहर. तिथं सम्राट अशोकांची मुलगी जे चारुशिला आहे त्यांच्या जावयाचं नाव देवपाल आहे. आणि सम्राट जयचंदाची जी दादी आहे, जिचं बोधगया माहेर होतं, ती महाराणी होती जिनं 9 मजल्याचं बुद्ध विहार बांधलं होतं सारनाथला, धम्मचक्र जीन महाविहार. तर तिचंही नाव कुमार देवी होतं. तर हा देव, देवी, देवता, देवा हे शब्द पाली शब्द आहे, पाली डिक्शनरी मधले शब्द आहे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आजपर्यंत तुम्हाला ते माहित नसेल वासुदेव कोण, तर वासुदेव हे कृष्णाचं पर्यायवाची, कृष्णाच्या नावापैकीच एक नाव आहे बा वासुदेव. पण वासुदेव आणि तो कृष्णही कुठला आहे म्हणतात, मथुरेचाच आहे, पण कृष्ण नाही आहे मथुरेचा. हा बौद्ध सम्राट शककुशाण राजा सम्राट कनिष्काचा पणनातू वासुदेव हा बौद्ध सम्राट आहे. त्याचे पुरावे जमिनीमध्ये आहे आणि आजही मथुरेच्या संग्रहालयामध्ये आहे. तर या सम्राट कनिष्काचं आणि सम्राट वासुदेव बौद्ध राजाचं राज्य चायना पर्यंत होतं. आजही चायना पर्यंत, गांधार अफगाणिस्तान पर्यंत त्यांचे शिलालेख सापडतात. बघा त्या मथुरा संग्रहालयामध्ये ज्या सोन्याच्या शिक्क्यावर वासुदेवाचं जे नाव सापडलेलं आहे पालीमध्ये, बघा काय आहे, शाओ ना शाओ बाजोडियो कोशानो राजाओ के राजा कुशान वासुदेव, असा शब्द पाली प्राकृत मध्ये त्या ठिकाणी आहे. मथुरेचं चौथं एक वैशिष्ट्य म्हणजे
मथुरा या ठिकाणी बुद्धमित्रा नावाची एक भिक्खुनी सुद्धा 60व्या इसवी मध्ये तिचा जन्म झाला. एक प्रसिद्ध बौद्ध भिक्खुनी. आपण विश्वामित्रा हे नाव ऐकलं असेल. विश्वामित्रा नावाची भिक्खुनी पवनी भंडाऱ्याला होऊन गेली. तिचा पाली शिलालेख आजही पवनी भंडाऱ्याला पडून आहे त्या जगन्नाथ टेकडीपाशी. विश्वामित्रा नावाची भिक्खुनी होऊन गेली आपल्या विदर्भामध्ये, ती मौर्य काळामध्ये. आपल्याला सर्वांना माहित आहे संघमित्रा सुद्धा होऊन गेली. तर त्याचप्रमाणे मथुरेला बुद्धमित्रा नावाची एक भिक्खुनी होऊन गेली आणि तिचे जे धम्मदीक्षा गुरु होते बुद्धमित्रा नावाच्या भिक्खुनीची, महान भिक्खुनी, मथुरेला तिचा जन्म झाला. तर तिचे गुरु म्हणजे बाल नावाचे भिक्खू. आता या बुद्धमित्रा नावाची जी मथुरावासी भिक्खुनी आहे आणि तिचे जे धम्मदीक्षा गुरु आहे बाल नावाचे किंवा बल नावाचे भिक्खू, यांनी मथुरा आणि कौशांबीला सुद्धा अनेक बुद्ध विहाराचं निर्माण केलेलं आहे. तर अशा प्रकारे बुद्धमित्रा ही महान भिक्खुनी सुद्धा मथुरा निवासी होती, मथुरेची महान भिक्खुनी होती. तर अशा प्रकारे हा जो इतिहास आहे. तर आताच आपण दिवाळीच्या पर्वावरती मी सांगतो आणि थांबतो की दिवाळीच्या पर्वावर एक उत्सव केला जातो, गोवर्धन पूजा. आता हे गोवर्धन आहे कुठं नेमकं, तर गोवर्धन म्हणतात मथुरेला आहे. आता गोवर्धन, गोवर म्हणजे काय, गोवर, आणि त्याच्यामध्ये जर गोवरला त्याच्यामध्ये जर केलं तर गोबर होते, गोवर्धन, गोवर्धन है की नाही. तर हे गोवर्धन पूजा म्हणजे ते आपल्या दिवाळीला करत असते. ते हे गोवर्धन पर्वत नेमकं आहे काय, तर गोवर्धन पर्वत बुद्धाच्या काळामध्ये मथुरेलाच आहे ते लागून, पण ते गोवर्धन पर्वत नसून बुद्धाच्या वेळी त्याला मुरुकुंड पर्वत म्हणायचे. आजही जे गोवर्धन काल्पनिक पर्वत म्हणून ओळखले जाते, कृष्णाचं ते गोवर्धन त्यांनी एका बोटावर उचललं म्हणतात, ते गोवर्धन पर्वत नसून बुद्धाच्या काळामधलं मुरकुंड पर्वत आहे. आजही त्या मुरकुंड पर्वतावर बौद्ध स्तूपांचे, बौद्ध विहारांचे अवशेष विटा प्राप्त झालेले आहे. एवढंच नाही, गोवर्धन पर्वत हे आधुनिक नाव आहे, काल्पनिक नाव आहे, परंतु ते ऐतिहासिकही नाव आहे गोवर्धन. भगवान बुद्धाला गौतम म्हणतात, गौतम नाही म्हणत. हे गोवर्धन पर्वत जे बुद्धाच्या काळामध्ये मुरकुंड पर्वत होतं मथुरेचं, तर या ठिकाणी वृंदावन आहे. वास्तविक पाहता ते वृंदावन नसून ते वंदनवन आहे. आता हे वन जे शब्द आहे, बुद्धाच्या काळामध्ये जे मथुरेला लागून असलेलं भेस्कला वन, आता त्या भेस्कला वनला ब्राह्मणी लोकांनी त्याला वृंदावन केलेलं आहे. ते वास्तविक पाहता वृंदावन नसून ते वंदनवन आहे. आता आपल्याला माहित आहे बौद्ध साहित्यामध्ये जे आज जे हिंदू ब्राह्मण लोक वृंदावन करतात, आपल्याच बौद्ध साहित्यामध्ये वनाशी संबंधित जेतवन आहे, भगवान बुद्धाचं शालवन आहे, नागवन आहे, आम्रवन आहे, अंजनवन आहे, वैशालीचं महावन आहे, पिप्पली वन आहे, निग्रोधवन आहे, खदीरवन आहे, बोधीवन आहे, नंदनवन आहे आणि अशोकवन आहे. हे शब्द आपल्याला कुठे सापडतात, बौद्ध साहित्यामध्ये. याच्यावरूनच ते वृंदावनाचंच, भेस्कला वनचंच ते आताच्या काळामध्ये ब्राह्मण लोकांनी वृंदावन करून टाकलेलं आहे. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे आज गोवर्धन पूजा म्हणून गोवर्धन पर्वत खऱ्या अर्थानं जर कुठे असेल तर गोवर्धन पर्वत नाशिकला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की ओरिजिनल गोवर्धन पर्वत नेमका आहे कुठं, तर गोवर्धन पर्वत मथुरेला नव्हता. आता तो काल्पनिक नाव जरी दिलं असेल तर ते मथुरेचा, तर ते मुरकुंड पर्वत होता. पण खऱ्या अर्थानं गोवर्धन पर्वत जर कुठं होता, आपल्या महाराष्ट्रातच होता, आणि तो होता नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिकला लागून आहे त्रिरश्मी लेण्या, ज्या सातवाहन गौतमी पुत्र सातवाहन बौद्ध सम्राटांनी आणि महाक्षत्रप नहपानांनी आणि यादव लोकांनी सुद्धा आभीर वंश, आभीर म्हणजे यादव, यादव म्हणजेच आजचे जाधव, आभीर म्हणजे काय तर आहिरही होते आणि यादव म्हणजे सातवाहन राजांनी, महाक्षत्रप राजांनी आणि आभीर यादव राजांनी त्रिरश्मीच्या लेण्या कोरलेल्या आहेत. त्याला काही लोक पांडव लेण्या म्हणते. तुम्ही नाशिकला जर कधी गेले तर नाशिकच्या शहरामध्येच पांडव लेण्या म्हणून ओळखल्या जाते, पण त्या पांडव लेण्या नाही आहे, त्या लेण्या आहे तिरन्नू. तिथं शब्द सापडलाय पालीमध्ये. तिरन्नू म्हणजे काय, त्रिरश्मी लेण्या आहेत त्या. बुद्धरश्मी, धम्मरश्मी आणि संघरश्मी, याला मिळून काय म्हणतात, त्रिरश्मी. तर ते जरी ब्राह्मणांनी त्याला नाव दिलं असेल पांडव लेणी, परंतु त्या लेण्या मात्र
नाशिक. नाशिक हे खूप मोठं प्राचीन शहर आहे. गोदावरी नदी सुद्धा प्राचीन नदी आहे. गोदावरी नदीचा उल्लेख पारायण सुत्तामध्ये आहे. बावरी नावाचा भिक्खू गोदावरीच्या काठीच राहायचा. नाशिक या शहराचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यामध्ये बेडसे नावाची लेणी आहे. बेडसे नावाच्या बुद्ध लेणीला तुम्ही भेट द्या लोणावळ्याला. त्या बेडसे नावाच्या लेणीमध्ये नाशिकच्या आनंद सेठ नावाच्या व्यापाराने या बेडसे लेणीला योगदान दिलेलं आहे. नाशिक नगराचा, नाशिक शहराचा उल्लेख लक्षात घ्या, बेडसे लेणीमध्ये पालीमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर नाशिक शहरामध्ये जे मी तुम्हाला सांगत आहो, त्रिरश्मी लेण्या ज्या ठिकाणी आहे ना, तर त्रिरश्मी लेण्या ज्या पर्वतावर आहे नाशिकला लागून, त्या त्रिरश्मी लेण्या ज्या पर्वतावर खोदण्यात आल्या होत्या, त्या पूर्ण त्रिरश्मी लेण्या गोवर्धन पर्वतावर खोदण्यात आलेल्या होत्या. ज्या सध्याला नाशिकला त्रिरश्मी लेण्या खोदकाम केलेले आहे, 29 लेण्या आहे वाटे बहुतेक करून, तर त्या लेण्या प्राचीन काळामध्ये गोवर्धन पर्वतावर ह्या त्रिरश्मी लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. याचा पुरावा त्रिरश्मी लेण्याच्या अभिलेखांमध्येच आहे. त्या लेण्यांमध्ये म्हणजे त्रिरश्मीच्या, नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांमध्ये गोवर्धन हा शब्द म्हणजे गोवर्धन, गोवर्धन हा शब्द नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांमध्ये पालीमध्ये 14 वेळा तो शब्द अभिलेखामध्ये आलेला आहे. म्हणजे गोवर्धन हा शब्द ऐतिहासिक आहे. पण गोवर्धन कोणता? मथुरेचा गोवर्धन नाही. गोवर्धन पर्वत महाराष्ट्रातच होता, नाशिकला होता. नाशिकच्या ज्या त्रिरश्मीच्या लेण्या आहे, त्या नाशिकच्या त्रिरश्मीच्या लेण्या प्राचीन गोवर्धन पर्वतावरच कोरलेल्या आहे. गोवर्धन हा शब्द त्रिरश्मी लेणीच्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये पाली प्राकृत मध्ये 14 वेळा गोवर्धनो हा शब्द आलेला आहे. आता समजायचं काय, मथुरेचं गोवर्धन पर्वत ओरिजिनल का महाराष्ट्रातलं? तर महाराष्ट्रामधलंच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गोवर्धन पर्वतावर, प्राचीन गोवर्धन पर्वतावरच या नाशिकच्या त्रिरश्मी लेण्या निर्माण करण्यात आलेल्या आहे. तर आपला एक मी या संदर्भात बोलतो कारण लोकांचं अनेक गोवर्धनाच्या संदर्भात, ते हे गोवर्धन आपल्याला माहित असेल, वर्धन एक नावाचा राजवंश होऊन गेला आपल्या भारतामध्ये. प्रभाकर वर्धन, हर्षवर्धन, राजवर्धन. आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये श्रीवर्धन आहे, जिल्हा आहे. वर्धन म्हणजे काय तर संवर्धन. श्रीलंकेमध्ये तर श्रीवर्धना राम नावाचं महाविहारच आहे. तर हा वर्धन शब्द बुद्ध धम्माशी संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भगवद्गीता, आजची भगवद्गीता ही दुसरं तिसरं महाभारत रामायण, म्हणजे आजची भगवद्गीता म्हणा किंवा तिला महाभारत म्हणा, भगवद्गीता ही दुसरी तिसरी काही नसून म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही धम्मपदाची नक्कल आहे. कोण? भगवद्गीता. आजचं जे रामायण आहे किंवा महाभारत आहे, रामायण महाभारत हे सुद्धा जातक कथावरून चोरलेलं आहे. रामायण महाभारत. तर पहिलं जातक कथा मी सांगतो तुम्हाला, जे त्रिपिटकामध्ये भाग आहे. जातक कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. सांचीच्या स्तूपावर सुद्धा तुम्हाला जातक कथा दिसते आणि भारतातल्या अजिंठा वेरूळच्या लेण्यावर सुद्धा तुम्हाला जातक कथा दिसते. त्याच्यामध्ये एक बोध असते. महाकपी जातक कथा तुम्ही नाव ऐकलं असेल. महाकपी, महाकपी, कपी म्हणजे पाली शब्द आहे, कपी म्हणजे बंदर. महाकपी जातकाची 2 कॉपी म्हणजे आजचा राम सेतूची कहाणी बनवलेली आहे. तिथं दगडाचा पूल केला जातो, इथं माकडच, बोधिसत्व महाकपीच आपल्या शरीराचा पूल करून त्या माकडांचा, तो वानर सेनेचा तो काय असतो, राजा असतो, बोधिसत्व महाकपी नावाचा माकड, तो आपल्या पाठीचं पूल बनवून आपल्या सहकारी माकड बंधूंची काय वाजवतो, तो जीव वाचवत असतो. तर हे महाकपी जातक कथा तुम्हाला अजिंठा लेणीमध्ये आहे, सांचीच्या भरू स्तूपावर आहे, तुम्ही कधी गेले तर. हे महाकपी जातक करून त्यांनी राम सेतूची कहाणी तयार केलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. दुसरं जातक कथा आहे वेसंतर जातक कथा. हे वेसंतर जातक कथा अजिंठाला आहे आणि अनेक स्तूपांवर सुद्धा आहे. वेसंतराची जातक कथा चोरून त्यांनी हरिश्चंद्र राजाची सत्यकथा बनवलेली आहे. माद्री, कुंती, जाली, कृष्णाजींना आणि वेसंतर, फक्त हरिश्चंद्र नाव त्यांनी चेंज केलं, म्हणजे वेसंतर नाव चेंज करून त्यांनी हरिश्चंद्र केलं. म्हणजे बोधिसत्व वेसंतर जातक कथा म्हणजे आजची जे हिंदू धर्मातली
सत्यवादी राजा हरिश्चंद्र कथा म्हणते का नाही, ही वेसंतर बोधिसत्वाची कथा आहे. तिसरी कथा आहे सामकुमार जातक कथा. श्रावण बाळाची जी जातक कथा आहे ना, त्यांची आई वडिलाची सेवा केली, तो वगैरे घेऊन गेला. श्रावण बाळाची कहाणी तुम्हाला सांचीच्या स्तूपावरही काढलेली आहे. ते श्रावण कुमार कथा नसून ती सामकुमार जातक कथा आहे. सामकुमार जातक कथावरून श्रावण बाळाची कहाणी तयार करण्यात आली. आणि तिसरं आहे चित्त संभूत जातक कथा. आपल्याला रामायणामध्ये शंभुक वध दाखवला जाते. हे चित्त संभूत जातक कथावरून शंभुक वधाची कहाणी बनवण्यात आलेली आहे. आणि सांगण्याचं म्हणजे दशरथ जातक कथेवरूनच रामायण बनवण्यात आलेलं आहे. आणि महाविजित नावाचं बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा बुद्धाने महाविजित म्हणजे काय, जो 7 दिवसात मरणार आहे. आजही काही हिंदू बांधव लोक 7 दिवसाचा भागवत घेते. ते 7 दिवसाची भागवताची परंपरा कोण चालू केली, तर असं म्हणतात महाभारतामध्ये की परीक्षित नावाचा एक राजा होता आणि त्याला सांगितलं म्हणते एका ब्राह्मणानं परीक्षित नावाच्या राजाला की तू भागवत घे 7 दिवसाचं, तर 7 दिवसानं तू मरणार आहे तर तू भागवत घे. त्यानं भागवत घेतलं तर मग तो 7 दिवस झाल्यानंतर मेलाच नाही. तर ही कहाणी माहिती आहे का, जशीच्या तशी महाविजित राजाची कहाणी आहे. भगवान बुद्ध काही त्याला म्हणतात की तू 7 दिवस लोकांना धम्म प्रवचनाचा कार्यक्रम ठेव, भिक्खूला भोजनासाठी आमंत्रित कर. तर ही महाविजित नावाच्या राजाची कहाणी म्हणजे परीक्षित राजाची कहाणी आहे. आणि मी ज्या गोष्टीकडे जी गोष्ट सांगणार आहोत आणि थांबणार आहोत ती म्हणजे आजचं महाभारत जे चोरलेलं आहे ते घत जातक कथावरून घेतलेलं आहे. घत जातक कथामध्ये सुभद्रा, युधिष्ठिर, कंस, उपकंस आणि देवकाच्या ठिकाणी देवगर्भा नाव आलेलं आहे. घत जातक कथेवरूनच कृष्णाची कहाणी तयार करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर घत जातक कथा हे आपल्याला दिसतं. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुजाता नावाची जी स्त्री होती भगवान बुद्धाला खीरदान करणारी, ही सुजाता कोण होती, यादव वंशाची. लक्षात घ्या, यादव वंशाची. महाराष्ट्रामध्ये त्यांना जाधव म्हणतात. सुजाताचे वंशजच आहे जिजाऊ. महाराष्ट्रामध्ये जाधव झाले आणि तिकडे उत्तर भारतामध्ये यादव आहे, यादवचेच जाटवय झाले, हे लक्षात घ्या. ते एकच समुदाय. भारतामध्ये जो दौलताबादचा किल्ला आहे ना, जो देवगिरीच्या यादवनं बांधला म्हणतात, त्रिरश्मीच्या काही बौद्ध लेण्या आबीर म्हणजे यादव लोकांनी सुद्धा खोदलेल्या आहे. यादव म्हणजे प्राचीन काळातले शूद्रच आहे आणि बुद्धिस्टच आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला माहित आहे जिजाऊ कोण आहे, बुद्धिस्टच आहे. देवगिरीचा जो किल्ला म्हणतात किंवा दौलताबादचा किल्ला म्हणतात तो किल्ला नाही, त्या बुद्ध लेण्या आहे. त्या बुद्ध लेण्यांवरच तो किल्ला खोदण्यात आलेला आहे. तर मी जाता जाता म्हणून हेच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आणखी एक गोकुल हा शब्द, मी वासुदेव हा शब्द आला म्हणून सांगतो, शब्दांची सुद्धा कशी चोरीमारी झालेली आहे. तर जे कृष्णाचं जे पर्यायवाची नाव आहे तर त्याला कृष्ण काय म्हणतात, जेव्हा अमावस्येचा पर्व राहतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि जेव्हा पौर्णिमेचा पक्ष राहतो त्याला शुक्ल पक्ष. शुक्ल म्हणजे काय, आजही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शुक्ला हा नाव आहे. शुक्ला म्हणजे काय, पांढरं. म्हणजे जेव्हा चंद्र पूर्ण होतो तेव्हा त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावस्येची जी पर्व चालू राहतो त्याला कन्न पक्ष किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. तर कृष्ण हा शब्द कृष्णाला वापरला जातो वासुदेव म्हणून. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे गोकुल. आता गोकुल किंवा गोकुलधाम हा शब्द तुम्ही बघितला असेल तर गोकुल म्हणजे काय, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोकुल हा शब्द कृष्णाला पर्यायवाची म्हणून वापरला जातो. कोणता, गोकुल किंवा गोकुलधाम हा शब्द तुम्ही वापरला असेल तर गोकुल हे एका ठिकाणाचं नाव नसून किंवा ते कृष्णाचंही पर्यायवाची नाव नसून गोकुलिक नावाचा एक पंथ होता. 18 पंथापैकी बौद्ध पंथ, महायानांचीच ती उपशाखा होती. गोकुलिक नावाचा पंथ बौद्ध पंथ होता. म्हणजे गोकुल हा शब्द सुद्धा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. आजही बांगलादेशमध्ये महास्थानगड नावाचा जिल्हा आहे, बोगरा नावाचा तहसील आहे, तिथं गोकुलमेध नावाचं महाविहार स्वतः पाल बौद्ध राजांनी आणि गुप्त बौद्ध राजांनी बांधलेलं आहे. गोकुलमेध हे महाविहाराचं नाव आजही बांगलादेशामध्ये ते प्राचीन बुद्ध विहार आहे. तर आजचं जे गोकुल हा शब्द आहे, हा गोकुल शब्द सुद्धा बुद्धिस्ट शब्द आहे, पाली शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा शब्द आहे वासुदेव बौद्ध सम्राटाची कहाणी आली म्हणून सांगतो. या शब्दांची सुद्धा कशी चोरीमारी झाली, बौद्ध भिक्षूंचे नाव कसे कृष्णाशी जोडण्यात आले हे मी सांगत आहो.
तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये राध नावाचा भिक्खू आहे, राध, बुद्धाने प्रश्न केलेला आहे राध. आता राध नावाचा भिक्खू आहे, थेरगातामध्ये सुराध नावाचा भिक्खू आहे, अनुराध नावाचा भिक्खू आहे. म्हणजे बुद्धाच्याच काळामध्ये बुद्धाचेच भिक्खू होते, राध, सुराध आणि अनुराध, हे तीनही भिक्खू होते. आता राध वरून ते राधा झालं, राधे झालं, राधा झालं आणि आता राधे राधे झालं. आणि तुम्हाला आता माहित आहे संघमित्रा भिक्खुनीनं श्रीलंकेमध्ये जाऊन, श्रीलंकेची जी प्राचीन राजधानी होती अनुराधापूरला बुद्धगयेचं झाड लावलं होतं. अनुराधपूर आहे ते. अनुराधा नावाची, अनुराधा हा जो शब्द आहे साचीच्या स्तूपावर सापडलेला आहे. साचीला पाली प्राकृत मध्ये लिहिलेला आहे. अनुराधा नावाची भिक्खुनी सुद्धा होऊन गेलेली आहे मध्य प्रदेश मध्ये. तर हे कृष्णाची जेवढी नावं आहे ही सर्वच्या सर्व नावं बुद्धांच्या बौद्ध भिक्खूंची आहे. आता गोविंद शब्द जर म्हणला तर सुत्त पिटकामध्ये महागोविंद सुत्त आहे. आणखी राहिली गोष्ट, कृष्णाशी आणखी एक नाव जोडलं जातं श्याम. तर मी तुम्हाला आताच सांगितलं आहे श्याम कुमार नावाची जातक कथा आहे. आणि आपण आसामला जर गेलं तर श्याम सुंदर नावाचा टीला, श्याम सुंदर नावाचं प्राचीन महावीराचे अवशेष तुम्हाला त्रिपुरा या राज्यामध्ये सापडतात. आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं तर साम म्हणजे काय होते तर श्याम होते. श्याम संस्कृत मध्ये होते आणि पालीमध्ये साम होते. श्याम म्हणजे काय तर सावळ्या रंगाची, लक्षात घ्या. आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं सामावती, सामावती म्हणजेच ते संस्कृत मध्ये श्यामावती नावाची कहाणी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कान्हेरी नावाच्या गुफा आहे, कान्हेरी म्हणजे काय तर काळ्या पर्वतावर, बेसाल्ट काळ्या, कन्हा म्हणजे काय होते तर काळा, काळ्या दगडावर पहाडावर त्या लेण्या खोदलेल्या आहे मुंबईला, म्हणून त्याला कान्हेरी लेण्या असं म्हणतात. कान्हा शब्द पाली आहे, जसं आपण मराठी कानोबा म्हणतो. कानोबा, कान्हा, कन्हा हे शब्द सगळे पाली शब्द आहे. पण हे शब्दांची सुद्धा काय झाली चोरीमध्ये झाली, मी ते सांगत आहोत तुम्हाला. तर कन्हागिरी पर्वत म्हणतात आणि कान्हेरी बौद्ध लेण्या आपल्याला मुंबईला प्राप्त झाल्या. या शब्दांचे सुद्धा कसं ब्राह्मणीकरण झालंय ते मी सांगतो. केसव, आता केसव जर म्हटलं तर अजिंठा मध्ये लेणीमध्ये पाली प्राकृत मध्ये केसव नावाचा एक भिक्खूच होऊन गेला. म्हणजे दोन लेण्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, नाशिकची त्रिरश्मी लेणी आणि अजिंठा लेणी. या लेणीमध्ये पाली प्राकृत मध्ये केसव भिक्खू असा शब्द लिहिलेला आहे. राहिला आता गोपाल शब्द, हाही शब्द कृष्णाशी जोडला जातो. तर गोपाल हे शब्द तुम्हाला माहितच आहे, भगवान बुद्धाच्या काळामध्ये गोपाल नावाचं उपवास होत होतं. दुसरी गोष्ट, गोपाल हा शब्द पाल बौद्ध राजा जो पश्चिम बंगालाचा होऊन गेला, गोपाल नावाच्या बौद्ध राजानंच विक्रमशिला विद्यापीठ, गोपाल हा शब्द पाली शब्द आहे. राहिला आता काल नागराजा, की ज्याच्या फणीवर कृष्णानं म्हणते ते यमुना नदीचं पाणी तो विषारी करत होता नाग, आणि त्याच्यावर मग त्या नागावर त्यांनी डान्स केला. तर हा काल नागराजा, त्याला आता कालिया नागराजा केलं. पण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर आपण वाचलं तर मुचलिंद नावाचा नागराजा आणि काल नावाचा नागराजा, या काल नावाच्या नागराजालाच कालिया नावाचा नागराजा केलेला आहे. तर हे तुम्हाला म्हणजे एक 7 फड्याचा नाग आहे. भरूचच्या स्तूप आहे ते कलकत्ता म्युझियम मध्ये. 7 फड्याच्या नागावर एक व्यक्ती डान्स करत आहे. हे शिल्प, बौद्ध शिल्प भरूचच्या स्तूपावर सध्या कलकत्ताच्या म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. त्याच्या खाली लिहिलेलं आहे धुरपतो नागो, नाग पण धुरपतो नागो, तो व्यक्ती नाचत आहे. हे शिल्प जसंच्या तसं चोरून कालिया नागावर तो नाचत आहे. असा कृष्ण बासुरी यमुना नदीमध्ये ते आपल्याला नाटकामध्ये दाखवला आहे. हे कुठं आहे? भरूचच्या स्तूपावर सध्या ते आहे. राहिला आता मनोहर शब्द, हा मनोहर शब्द सुद्धा चोरलेला आहे, तोही कृष्णाला लावला जातो. मनोहर शब्द हा नरसिंह गाथामध्ये येते. आणि राहिला कृष्ण शब्द, तर कृष्ण नावाचा 8व्या शताब्दीमध्ये अवंतीला म्हणजे उज्जैनला एक भिक्खू होऊन गेला, तो बौद्धाचार्य होता. तर अशा प्रकारे जे तुम्हाला जे शिल्प सापडतं का नाही एक उंगली ठेवून, तर हे शिल्प तुम्हाला कंबोडिया देशामध्ये दिसते, महाबलीपुरमला दिसते पल्लव राजांच्या. तर अशा प्रकारे शब्दांची सुद्धा चोरीमारी झालेली आहे. हे मला या ठिकाणी आजच्या यानं सांगायचं आहे. तर मी आज जो सांगण्याचा प्रयत्न केला की मथुरा ही कृष्णाची भूमी नसून ती बुद्धाची भूमी आहे. मथुरा ही सम्राट कनिष्काची राजधानी होती. मथुरा ही बौद्ध सम्राट वासुदेव राजाची राजधानी होती.
मथुरा ही मोगलीपुत्र तिस्स यांची जन्मभूमी होती. मथुरा हे भगवान बुद्धाच्या वर्षावासाचं ठिकाण होतं आणि मथुरा हे बौद्ध नगर होतं. आजही तिच्या म्युझियम मध्ये जा, 35 ते 40 हजार बुद्ध मूर्त्या मथुरेला ठेवलेल्या आहे. आणि म्हणून मथुरा हे प्राचीन धरोहर आहे, समृद्ध नगर आहे. मथुरा, साकेत हे सर्व बुद्धिस्ट स्थळ आहे. ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचा वर्षावास आहे, जे जे नगर प्राचीन नगर बुद्धाशी संबंधित आहे, त्या त्या नगरांचं आज ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आता ते गोवर्धन पूजेचं म्हणून होतं म्हणून मी तो विषय बनवला आहे की गोवर्धन पर्वत नेमका मथुरेचा होय का नाशिकचा महाराष्ट्राचा होय. तर गोवर्धन पर्वत नेमका नाशिक महाराष्ट्रातलाच होय. त्रिरश्मी लेण्या त्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या आहे. गोवर्धन हा शब्द 14 वेळा पाली भाषेमध्ये नाशिकच्या त्रिरश्मीच्या लेण्यांमध्ये लिहिलेले आहे. आपण हे लक्षात ठेवायचं आहे. गोवर्धन पर्वत नसून तो मुरकुंड पर्वत होता बुद्धाच्या काळामधला आणि तोही बुद्धिस्ट पहाड होता. त्या ठिकाणी बुद्ध मूर्त्या आणि काही अवशेष प्राप्त झालेले आहे. तर मथुरा ही प्राचीन बौद्ध समृद्ध नगरी, महान सम्राट अशोक आणि महान सम्राट कनिष्कानं त्या ठिकाणी त्याचं एक भरभराट केली होती. आणि मथुरा हे सुद्धा बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं, भिक्खूंच्या वर्षावासाचं केंद्र होतं आणि भगवान बुद्धांच्या वर्षावासाचं ठिकाणही होतं. मथुरा या ठिकाणावरूनच जगभरामध्ये बुद्ध मूर्त्या गेल्या. आता तुम्हाला बुद्ध मूर्तीचे दुकानं वेगवेगळ्या ठिकाणी दिसते, पण जगामध्ये बुद्ध मूर्त्या ज्या निर्माण झाल्या त्या मथुरेला आणि गांधार या देशामध्ये एकाच वेळी. बरं झालं त्या बुद्धाच्या मूर्त्या सम्राट कनिष्कानं तयार केल्या, त्या जमिनीमधून प्राप्त होतात आणि कमीत कमी आपल्याला सांगता तरी येतं इथं बुद्धाची मूर्ती निघाली तर हे बुद्धाचंच ठिकाण आहे. म्हणजे बुद्ध मूर्त्याने नुकसान नाही झालं का? बुद्ध मूर्त्याने नुकसान? बुद्ध मूर्ती पूजा चुकीची नाही आहे. बुद्ध मूर्तीमुळेच आपल्याला सांगता येतं की हा भारत देश बुद्धाची भूमी आहे. आताच भद्रावतीला 2 बुद्ध मूर्त्या प्राप्त झाल्या, त्याचे मुंडके तोडले. आता तुम्ही पाहिलं असेल तर बुद्ध मूर्ती आता बुद्ध मूर्त्या जिथं जिथं खोदान तिथे तिथं बुद्ध मूर्त्या मिळते. या जमिनी खालीही बुद्ध आहे आणि जमिनीच्या वरतही बुद्धच आहे. लक्षात घ्या, ही बुद्ध भूमीच आहे, ही नाग भूमीच आहे. हे प्राप्त झालेल्या बौद्ध स्तूपांवरून बुद्ध मूर्तीवरूनच सांगता येतं. आज जे मी तुम्हाला मथुरा हे सांगून राहिलो तर मथुरेला बुद्धाच्या मूर्त्याच निघाल्या नसत्या आणि ते त्या संग्रहालयामध्ये ठेवल्या नसत्या तर मलाही सांगता आलं नसतं की मथुरा ही कृष्णाची नाही तर बुद्धाचीच भूमी आहे. मथुरेला कोणतीही कृष्णाची मूर्ती अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही. बुद्धाच्याच मूर्त्या तिथं संग्रहालयामध्ये ठेवल्या आहे. कधीही बौद्ध गयाला गेलं तर ती बुद्धाची बौद्ध नगरी मथुरेला भेट देत चला. आपला तो प्राचीन चिरंतन वारसा वाचवा. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. शरणत्तै धम्म पालन गाथा. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं